हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आमरस आणि पुरणपोळी. चला तर मग आज आपण पाहूया पुरणपोळी, सार, रस यांची सविस्तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता हरभऱ्याच्या डाळीला आपण कुकरमध्ये घालून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया आणि त्यामध्ये 2 ग्लास एवढं पाणी घालूया. यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया आणि हळद पावडर घालूया आणि चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊया आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. ज्या भांड्यात आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच भांड्यात पाऊण भांडं एवढं आपण गूळ घेऊया, म्हणजे हे योग्य प्रमाण होईल आपल्या पुरणाच्या पोळ्या होण्यासाठी. इथे आपल्या शिट्ट्या झाल्या. कुकर थंड होऊन देऊया आणि गॅसवर मी 3 ते 4 छोटे छोटे कांदे भाजण्यासाठी ठेवले आहे. तसेच खोबऱ्याचा एक तुकडाही मी भाजण्यासाठी ठेवलेला आहे. कांदा आणि खोबरं गॅसवर आपण छान भाजून घेऊया. कांदा गॅसवर अशा पद्धतीने भाजल्यामुळे कांद्याला किंवा आमटीला एक स्मोकी वास येतो. कांदा भाजून झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि आपण कुकरला भात लावून घेऊया. तोपर्यंत इथे मी आमटीसाठी लागणारं वाटण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये धने, जिरे, पांढरे तीळ, खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची घेतलेली आहे. तसेच भज्यांसाठीही इथे मी वाटण काढलेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरे असं घेतलेलं आहे. तसेच खलबत्त्यामध्ये मी विलायचीही बारीक करून घेतलेली आहे कुटून पुरणामध्ये घालण्यासाठी. तोपर्यंत आता आपलं कुकरही थंड झालं आहे. तर पाहू शकता की डाळ छान शिजलेली आहे. तिला मी आता चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याखाली एक भांडं ठेवलं. त्यामध्ये पुरणामध्ये जे आपण पाणी घातलेलं असतं ते पाणी आमटीसाठी ठेवलेलं आहे आणि डाळ पूर्णपणे नितळल्यानंतर आपण कढईमध्ये घालून घेऊया. त्यामध्ये गूळ घालूया. अगोदर गॅसवर ठेवण्या अगोदरच चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर गॅसवर ही कढई ठेवूया आणि सतत हलवत आपल्याला छान पुरणाची डाळ शिजून घ्यायची आहे. पुरण छान शिजून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप घालूया. तूप घातल्यामुळे पुरणाचा स्वाद आणखी छान येतो आणि पुन्हा ही पुरण छान मिक्स करून घेऊया. आपल्याला पुरण सतत हलवून घ्यायचं आहे जेणेकरून कढईला खाली लागू नये, यासाठी आपलं पुरण सतत हलवून शिजवून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला आपला चमचा किंवा उलाटणी पुरणामध्ये सरळ उभी राहील किंवा पडणार नाही, त्यावेळेला समजायचं की आपलं पुरण परफेक्ट शिजलेलं आहे. तर गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये अशा पद्धतीने पुरण आपण आता वाटून घेणार आहोत किंवा चाळणीने चाळून घेणार आहोत. हे बघा, पाहू शकता तुम्ही एकसारखं आपलं पुरण तयार झालेलं आहे. त्यामध्ये वेलची पावडर घालूया, पुरण मिक्स करूया आणि थंड होऊन देऊया. आता इथे कढईमध्ये धने, जिरे आणि पांढरे तीळ आपण कमी गॅसवर थोडेसे भाजून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा घालून घेऊया. तसेच खोबरं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि हे भाजलेले खडे मसाले घालून आपण मिक्सर करून घेऊया. आता यामध्ये कोथिंबीर घालूया, थोडंसं पाणी घालूया आणि छान मऊसर दाट अशी आपली पेस्ट तयार करून घेऊया. आता इथे मी भज्यांचं देखील वाटण करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला तेही वाटण करून बाजूला ठेवून देऊया. कढईमध्ये तेल घालूया. त्यामध्ये घरगुती मसाला घालूया 1.5 चमचा. मसाला थोडासा तेलावर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालूया. त्या अगोदर आपण थोडीशी हळद पावडर घालूया. चांगला मसाला मिक्स करून घेऊया, तळून देऊया तेलामध्ये. आणि आता आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण घालूया आणि परतून घेऊया. 1-2-3 मिनिट आपल्याला हे वाटण मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. अशा पद्धतीने आपण जे येळवण किंवा पुरणाचं जे पाणी आहे ते उकळून घेतलेलं आहे आणि ते आता आपण मसाल्यांमध्ये घालून घेऊया
अशा पद्धतीने आपली आमटी तयार होते. छान असा कलरही आमटीला आलेला आहे. पाच ते 7 मिनिट आपण आमटीला छानपैकी उकळी येऊन देऊया, उकळून देऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. आमटी कढईमधून मी पातेल्यामध्ये घातलेली आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि छान उकळून देऊया. बघा तुम्ही पाहू शकता की आपल्या आमटीला किती छान असा लाल कलर आलेला आहे. आता आपण भज्यांची तयारी करूया. इथे मी एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे भज्यांसाठी वाटण केलं आहे ते घातलं. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे ते घातले. त्यानंतर कोथिंबीर घातली. चवीनुसार मीठ घालूया. थोडीशी हळद पावडर घालूया आणि थोडं पाणी घालून लागेल तसं पाणी घालूया आणि आपण भज्याचं पीठ भिजवून घेऊया. पीठ भिजवून झाल्यानंतर झाकून बाजूला ठेवूया. आता इथे मी पुरणाच्या पोळ्यांसाठी जे कणिक असतं ते भिजवलेलं आहे. इथे मी 1 बाऊल कणिक घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, तेल घातलं आणि छान असं सॉफ्ट पीठ भिजवून घेतलं. आता आपण आंब्याचा रस करूया. तर इथे मी 5 आंबे घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घेऊया. 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये आंब्यांना स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दाखवल्याप्रमाणे आंब्याला मी सगळीकडे दाबून त्याचा रस तयार करण्यासाठी अशा पद्धतीने आंब्याचा रस तयार करायचा असतो. दाखवल्याप्रमाणे आंब्याला सर्व बाजूनी असं दाबून मऊ करून घ्यायचा. सगळ्या आंब्यांना अशाच पद्धतीने करायचं. त्यानंतर वरचं त्याचं देठाचे बाजूचं भाग काढून घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे आंबा अशा पद्धतीने आंब्याचा रस तयार करायचा. दाखवल्याप्रमाणे 5 आंब्यांचा आपण अशाच पद्धतीने रस तयार केला. त्यामध्ये वेलची पावडर घातली आणि अगदी थोडीशी साखर घातली. साखर घालायची आवश्यकता नव्हती, परंतु इथे थोडीशी साखर घातलेली आहे. गोड असा आंब्याचा रस आपला तयार झाला आहे. तर त्याला झाकून ठेवूया आणि थोडंसं थंड होऊन देऊया. आता इथं आपलं पीठही छान भिजवून तयार झालेलं आहे. तर त्यावरही झाकण ठेवून पीठही भिजवून देऊया. आणि आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि घरीच तयार केलेले खिची पापड, उडदाचे पापड, कुरडई हे आपण तळून घेऊया. तेलामध्ये सगळ्यात अगोदर कुरडई तळून घ्यायच्या नेहमी. अशा पद्धतीने तेलात टाकल्याबरोबर आपली कुरडई छान फुललेली आहे. ह्या घरगुती पद्धतीनेच तयार केलेल्या कुरडई आहेत. सगळ्या कुरडया तळून घेतल्या. त्यानंतर आता आपण खिची पापड तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता की तेलात टाकल्याबरोबर आपले पापड किती छान फुलतात आणि सुंदर असे कुरकुरीत आपले पापड तयार झालेले आहेत. आता आपण उडदाचे पापडही त्याच पद्धतीने तळून घेऊया. घरी तयार केलेली ही सगळी उन्हाळी वाळवणातील पदार्थ आहेत. याची रेसिपीही मी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही ती नक्की पहा. आता आपण भज्यांमध्ये कडकडीत गरम तेल 1 चमचा घालूया, जेणेकरून आपली भजी खूप छान खुसखुशीत अशी तयार होतात. तेल घातल्यानंतर पीठ चांगले मिक्स करून घेऊया आणि एक एक करून भजी सोडूया. दाखवल्याप्रमाणे आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आणि त्यानंतर मग लो ते मीडियम गॅसवर किंवा कमी गॅसवर आपल्याला ही भजी सगळी छान अशी तळून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता की किती छान अशी आपली भजी तयार झालेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीची भजी तयार होतात, तर तुम्ही नक्की तयार करून पहा. आता आपण राहिलेली बॅचही करून घेऊया भज्यांची. हे बघा, अशा पद्धतीने मी काही भजी तळून घेतलेली आहेत. आता आपण पुरणाची पोळी तयार करायला घेऊया. इथे छोटासा चपातीचा पिठाचा उंडा घेतलेला आहे.
त्यामध्ये आपण आता भरपूर असं पुरण घालूया. दाखवल्याप्रमाणे पुरण घातल्यानंतर पुरण भरल्यानंतर आपण चपातीच्या कणकेचा गोळ्याचं पीठ तोंड बंद करून घेऊया. अशा पद्धतीने बंद करायचे की आपलं पुरण पोळीमधून बाहेर आलं नाही पाहिजे. आणि आता पिठामध्ये घालून अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. पुरणाची पोळी लाटताना नेहमी हलक्या हातानेच लाटून घ्यायची. दाखवल्याप्रमाणे छान अशी आपली पुरणाची पोळी लाटून तयार आहे. तर तव्यावरती मी तेल घातलं थोडंसं, त्यावर पोळी घातलेली आहे आणि दोन्हीही बाजूनी आपल्याला छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे. मधून मधून थोडंसं तेलही लावायचं. अशा पद्धतीने टम्म असे फुगलेली पुरणाची पोळी आपली तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे. आता आपण आणखी दुसरी ही पोळी तयार करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही पुरणाची पोळी अशाच पद्धतीने तयार करून पहा. हलक्या हाताने पोळी लाटायची अगदी. जर आपलं पुरण घट्ट असेल तर पीठही घट्ट भिजवायचं, किंवा जर पुरण पातळ असेल तर कणिकही पातळ भिजवायची. हीच या पुरणाच्या पोळीची टीप आहे. ज्या पद्धतीचं पीठ असेल त्या पद्धतीचं, ज्या पद्धतीचं आपलं पुरण असेल त्या पद्धतीची कणिक भिजवायची. त्यामुळे पोळी काय होती, तुटत नाही अजिबात. अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्ही पुरणाच्या पोळी लाटून घ्या. मी आणखी एका व्हिडिओमध्ये ही पुरणाच्या पोळीची रेसिपी टाकलेली आहे, तर तुम्ही तीही पाहू शकता. टम्म फुगलेल्या पुरणाच्या पोळ्या आपल्या तयार होतात आणि आतमध्ये सारण, आपण जे पुरण आहे तेही भरपूर भरलेलं असतं. त्यामुळे पोळी खाताना अगदी चविष्ट लागते. तुम्ही पाहू शकता की आपल्या किती छान अशा पुरणाच्या पोळ्या अगदी मऊ झालेल्या आहेत. याच पद्धतीने आपण आणखी पोळ्याही तयार करून घेऊया. तुम्हीही अशा पद्धतीने पुरणाची पोळी, आमटी, भजी आणि कुरडई या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की एकदा तरी ट्राय करून पहा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंटही करा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.